मॅडम व्यक्त करण्यासाठी येत आहे रवीना भोसारे. जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया झाली मोठी मोहरे काया गंध जाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आई. ज्ञानेश्वरी लहांगे. जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी वीर माता जिजाऊ यांच्याबद्दल जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेत ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 8 मार्च महिला दिनाबद्दल आपण येथे जमलो आहोत. जिजाऊ म्हणजे एक आदर्श माता, एक कुशल मार्गदर्शक आणि स्वराज्याची प्रेरणा. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. त्यांच्या उत्तम समाजाला एक नवी दिशा दाखवली. त्यांचे जीवन त्याग समर्पण आणि धैर्याचे उत्तम उदाहरण आहे. एवढे बोलणे मार्गदर्शक असल्याबद्दल जे काही तुम्हाला 2-3 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. स्त्रीचे शिक्षण वीज रोवले, स्त्रीचे शिक्षण वीज रोवले, सन्मानाने जगायला शिकवले, आत्मविश्वास दिला असा की पाऊल नेहमी पुढेच पडले, पाऊल नेहमी पुढेच पडले. ज्यांनी स्त्रियांच्या जीवनातील अज्ञानांचा अंधकार नष्ट करून त्यांच्या जीवन ज्ञानाचे प्रकाशाने भरून टाकले, ज्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित केले, असे स्त्री व्यक्त म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज प्रत्येक स्त्री शिक्षण घेत आहे व प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करत आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. ज्ञानकुंभरिता करुणी अनमोल प्रेरक ज्ञान दिले, ज्ञानकुंभरिता करुणी अनमोल प्रेरक ज्ञान दिले, बोधामृत पाजुनी ज्ञानाचे आम्हा प्रकृत केले, बोधामृत पाजुनी ज्ञानाचे आम्हा प्रकृत केले. तुम्ही पाठी राखे आमचे सदा तुमचाच आधार, तुम्ही पाठी राखे आमचे सदा तुमचाच आधार, मार्गदर्शन असू द्यावे नित्य स्वीकारुनी आभार, मार्गदर्शक असू द्यावे नित्य स्वीकारुनी आमचे आभार. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो, जेथे जेथे आहे या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली, आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली. शेवटी आता समारोपाची वेळ झाली. अध्यक्षिकांच्या परवानगीने कार्यक्रम इथे संपले असे मी जाहीर करतो.